वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठं वक्तव्य केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात घ्या। त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी। भाजपने भारताचं सार्वभौम टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पाय उतार करावा लागेल, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले। त्यांनी एक्स अकाउंटवरून हे वक्तव्य करत निर्वाणीचा इशाराही दिला, त्यामुळे राजकारण तापणार असण्याची शक्यता आहे। या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एपिस्टीन फाईल, मुजरा मोदी हे 2 हॅशटॅग वापरलेत। त्याचबरोबरच इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या सुरू असलेल्या संघर्षावर देखील भाष्य केले। प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत? नरेंद्र मोदी, तुमचे 15 वर्ष झालेत, तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे, पण एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही। त्या रील्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा। आमच्यासमोर 2च मार्ग आहेत, एक तर देशाला वाचवा, ते जे करायचं असेल तर तुम्हाला संपवा, तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर खुर्ची खाली करा। आम्ही इथल्या भाजपवाल्यांना सांगतोय, आम्ही तुमचा राजीनामा मागत नाही, सत्ता तुमचीच राहणार आहे, कारण लोकांना 5 वर्षासाठी तुम्हाला निवडून दिले, तुम्ही निवडणूक घेणार नाही, सत्ता तुमचीच राहील। पण सत्ता राहत असताना देशाचं सार्वभौमत्व कायम राहिलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदीचा बळी द्यावा लागेल। उद्या होळी आहे, नरेंद्र मोदींचा बळी द्या, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले। सांगतोय की आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत, सत्ता ही तुमचीच राहणार आहे, का लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले, तुम्ही काही निवडणूक घेणार नाही, तुम्ही काही निवडणूक घेणार नाही, त्याच्यामुळे सत्ता तुमचीच राहील। फक्त ती सत्ता राहत असताना भारताचं सार्वभौम ही कायम राहिलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी याची बळी हा द्यावाच लागणार। उद्याची होळी आहे, बळी कोणाचा द्यायचा? बळी कोणाचा द्यायचा? जेव्हा आपण उद्या द्या एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो।